नमस्कार, स्वागत आहे तुमचं या व्हिडिओमध्ये. या व्हिडिओमध्ये आपण TETची 2021 सालची प्रश्नपत्रिका पाहणार आहोत. ही प्रश्नपत्रिका TET पेपर 1 इंग्लिश याविषयी आहे. चला तर मग आपण सुरुवात करूया. TET 2021 साली इंग्रजीच्या प्रश्नांची सुरुवात ही प्रश्न क्रमांक 31 पासून झालेली होती, हे लक्षात ठेवा. तर हा जो 31 नंबरचा प्रश्न आहे त्याचा अर्थ आधी समजून घेऊया आपण. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह म्हणजे हे खालचे जे 4 अल्टरनेटिव्ह पर्याय दिलेले आहेत त्यातला योग्य पर्याय किंवा बरोबर पर्याय निवडायचा आहे. इथं 2 वाक्य दिलेली आहेत. दिस ट्री इज ओल्डर दॅन दॅट हे पहिलं वाक्य आहे आणि दुसरं ही इज माय एल्डर ब्रदर अशी 2 वाक्य दिलेली आहेत. सुरुवातीला आपण या वाक्यांचा अर्थ समजून घेऊ. दिस ट्री इज ओल्डर दॅन दॅट म्हणजे हे झाड त्या झाडापेक्षा वयाने मोठे आहे. आणि दुसऱ्या वाक्याचा अर्थ ही इज माय एल्डर ब्रदर तो माझा थोरला भाऊ आहे. आता इथं आपल्याला समजून घ्यायचे ते आहे ओल्डर आणि एल्डर या शब्दांविषयी अधिक माहिती घ्यायची आहे. तर पहा, हा जो ओल्डर शब्द आहे, ओल्डर OLDER, हा ओल्डर शब्द जो आहे तो ओल्ड म्हणजे वयाने मोठा जास्त असलेला, ओल्ड, ओल्डर, ओल्डेस्ट अशी डिग्रीची रूपं येते. ओल्ड, ओल्डर, ओल्डेस्ट अशी 3 रूपे डिग्रीची. त्यातलं हे आहे ओल्डर म्हणजे वयाने मोठा, च्यापेक्षा वयाने मोठा, सगळ्यात वयाने जास्त मोठा असं आहे. ही तुलना करण्यासाठी वापरतात. आता ही तुलना कशासाठी वापरतात तर ओल्डर हा शब्द हा लोकांची तुलना, वयाची तुलना करण्यासाठी किंवा वस्तू, थिंग्स, झाडं, टेबल, एखादी वस्तू जुनी असेल तर त्याची तुलना करण्यासाठी वापरतात, म्हणजे वय सांगण्यासाठी वापरतात. आणि आपण ओल्डर दॅन असं वापरू शकतो. काय दॅन शब्द आपण त्यानंतर वापरू शकतो. म्हणजे या ठिकाणी बघा, दुसरं एक तुम्हाला मी एक उदाहरण वाक्य सांगतो. ते वाक्य असं आहे, सी इज ओल्डर दॅन हर ब्रदर. ते वाक्य असे, सी इज ओल्डर दॅन हर ब्रदर. बघा, म्हणजे ती तिच्या भावापेक्षा वयाने जास्त मोठी आहे. काय तिच्या भावापेक्षा तिचं वय जास्त आहे, वयाने मोठी आहे. आता या ठिकाणी एक लक्षात ठेवायचं की ओल्डर हे वयासंदर्भात वापरतात आणि एल्डर जो शब्द आहे, ELDER हा जो शब्द आहे हा आपल्या कुटुंबातील एखाद्याला रिस्पेक्टनं बोलायचं असेल, रिस्पेक्ट आदरपूर्वक बोलायचं असेल किंवा एखाद्याची सिनियरिटी सांगायची असेल, श्रेष्ठत्व सांगायचं असेल तर या संदर्भात आपल्या फॅमिलीमध्ये आपण बोलत असताना वापरतो. याचाही वापर लोकांसाठीच होतो, म्हणजे पीपलसाठी होतो, हे लक्षात ठेवा. फक्त मगाचं जे होतं ओल्डर हे वयाबाबत आणि या ठिकाणी सिनियरिटीबाबत म्हणजे ज्येष्ठत्वाबाबत, आदराबाबत एल्डर वापरतात. हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. एल्डर म्हणजे काय,
ज्येष्ठ किंवा थोरला असं या ठिकाणी आपल्याला समजून घ्यायचं आहे. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी अशी आहे की आपण ओल्डर दॅन म्हणू शकतो. बघा, वाक्यामध्ये ओल्डर दॅन म्हणू शकतो, पण आपण एल्डर दॅन म्हणू शकत नाही. काय, एल्डर दॅन कधीही म्हणत नाहीत, हे लक्षात ठेवा, हे फार महत्त्वाचं आहे. काय, ओल्डर दॅन म्हणतात पण एल्डर दॅन कधीही म्हणत नाहीत, हे आपण इथे सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे. आणि आता बघा, ही दोन जी वाक्य आहेत की इथे एक महत्त्व सांगायचं राहिलं की एल्डर हा नेहमी एल्डर शब्द हा नेहमी नामापूर्वी येतो. नामापूर्वी येतो. हे ब्रदर हे नाव नाही, बघ, ब्रदर हे नाव नाही, त्यापूर्वी हा एल्डर शब्द आलेला आहे, हे इथे लक्षात ठेवायचं आहे. आता ही जी दोन वाक्य आहेत, दिस ट्री इज ओल्डर दॅन दॅट आणि ही इज माय एल्डर ब्रदर, याला आपल्याला पर्याय असे दिलेले आहेत. ओनली वन इज करेक्ट, हे फक्त बरोबर आहे. बोथ वन अँड टू आर करेक्ट, पहिलं आणि दुसरं बरोबर आहे. ओनली सेकंड इज करेक्ट, हे दुसरं बरोबर आहे. बोथ वन अँड टू आर इनकरेक्ट, हे दोन्ही चुकीचे आहे. तर यातला जो पर्याय आहे तो दुसरा बरोबर आहे. बघ, हे सुद्धा वाक्य बरोबर आहे आणि हे सुद्धा वाक्य बरोबर आहे, म्हणून बोथ वन अँड टू आर करेक्ट असं याचा करेक्ट अल्टरनेटिव्ह आहे. पुढचा 32वा प्रश्न जो आहे, चूज द अल्टरनेटिव्ह विच कॅन करेक्टली सबस्टिट्यूट द अंडरलाईन पार्ट ऑफ द सेंटेन्स. इथे एक आपलं वाक्य दिलेलं आहे. ह्या वाक्यामध्ये हा जो अंडरलाईन केलेला भाग आहे, आता आधी प्रश्नाचा अर्थ कळला पाहिजे. बघा, चूज द अल्टरनेटिव्ह, असा पर्याय निवडा विच कॅन करेक्टली सबस्टिट्यूट, जो पर्याय या शब्दांना पर्याय म्हणून आपण वापरू शकतो. म्हणजे वाक्याचा अर्थ तोच राहिला पाहिजे, परत खालचे शब्द वापरायचे तिथे, या ठिकाणी पर्याय म्हणून वापरायचं. तर अंडरलाईन केलेल्या भागाला पर्याय म्हणून खाली कोणता शब्द आपण वापरू शकतो? बघा, वाक्याचा अर्थ बदलला नाही पाहिजे, हाच अर्थ राहिला पाहिजे, असा शब्द खालचा निवडायचा आहे. आता वाक्य समजून घेऊ आपण. वी शूड गो टू द सिनेमा अर्ली, आपण सिनेमाला पाहण्यासाठी लवकर गेलं पाहिजे. नॉट टू मिस द बिगिनिंग ऑफ द फिल्म, तर त्या पिक्चरची सुरुवात आपल्याकडून मिस झाली नाही पाहिजे, म्हणजे चुकता कामा नाही, म्हणून आपण पिक्चरला लवकर गेलं पाहिजे. वी शूड गो टू द सिनेमा अर्ली नॉट टू मिस द बिगिनिंग ऑफ द फिल्म, पिक्चरची सुरुवात आपल्याकडून चुकता कामा नये, आपण लवकर सिनेमाला गेला पाहिजे. आता खाली शब्द दिलेत, फॉर नॉट मिसिंग, इन केस नॉट टू मिस, इन ऑर्डर नॉट टू मिस आणि नो इम्प्रूव्हमेंट. आता बघा, पहिला जो पर्याय आहे फॉर नॉट मिसिंग, तर फॉर नॉट मिसिंग म्हणजे न चुकवण्यासाठी, हा जो पर्याय आहे या पर्यायामध्ये तसं व्याकरणदृष्ट्या हा बरोबर आहे, पण या पर्यायामध्ये फक्त कारण सांगितलेलं आहे. काय, का लवकर गेलं पाहिजे, कारण आलं का लक्षात, पण हेतू काय आहे हा काय सांगितला जात नाही. आपण सुरुवात मिस होता कामा नये हा हेतू यातून व्यक्त होत नाही, म्हणून हा पर्याय होऊ शकत नाही. दुसरा, इन केस नॉट टू मिस, बघा यामध्ये हे काय बरोबर वाटत नाही, म्हणजे अगदी परफेक्ट अर्थ बसत नाही. तिसरा जो पर्याय आहे इन ऑर्डर नॉट टू मिस, म्हणजे आता इथे एक फ्रेज पहा, इन ऑर्डर टू अशी एक फ्रेज आहे. इन ऑर्डर टू, च्या उद्देशाने, च्या हेतूने, च्यासाठी, च्या कारणासाठी, तर हाच पर्याय अगदी बरोबर त्या ठिकाणी बसतो. इन ऑर्डर नॉट टू मिस, म्हणजे हे काढून आपण जर हे लिहिलं इन ऑर्डर नॉट टू मिस, तर अगदी या वाक्याचा अर्थ बदलत नाही. का नाही, तर हा करेक्ट सबस्टिट्यूट आहे.
आणि नो इम्प्रूव्हमेंट म्हणजे काय, यातलं कुठलंच बसत नाही, हे आहे तसं बरोबर आहे, म्हणजे सुधारणा नाही असं त्याचा अर्थ. हा सुद्धा पर्याय नाही. हा 2 नंबरचा पर्याय, सॉरी 3 नंबरचा पर्याय बरोबर बसतो. वी शुड गो टू द सिनेमा अर्ली इन ऑर्डर नॉट टू मिस द बिगिनिंग ऑफ द फिल्म, असं या ठिकाणी आपल्याला लक्षात येतं. पुढचा प्रश्न, क्वेश्चन नंबर 33. फिल इन द ब्लँक विथ द अल्टरनेटिव्ह. म्हणजे या दिलेल्या वाक्यामध्ये आपल्याला पर्याय लिहायचा आहे आणि मोकळी जागा पूर्ण करायची आहे. वाक्य, दिस इज द डॅश डॅश न्यूज, ही टिंबटिंब बातमी. आधी आपल्याला ह्या शब्दांचे अर्थ समजून घ्यायचे. लॅटर, LATTR, लॅटर म्हणजे पुढचा, दुसरा, नंतरचा. लॅटर, LATTR, लॅटर म्हणजे पुढचा, दुसरा, नंतरचा. लेटेस्ट म्हणजे अलीकडची, अगदी नुकतीच घडलेली. लास्ट म्हणजे शेवटची. आणि लेट आपण वापरतो बा, लेट मी गो, मला जाऊ द्या. लेट मी वर्क, मला काम करू द्या. म्हणजे लेटनं परमिशन व्यक्त होते. तर हा शब्द काय बसत नाही तिथे, हा बसतोय लेटेस्ट न्यूज. लास्ट नाही बसत, लेट नाही बसत. म्हणजे दिस इज द लेटेस्ट न्यूज, ही अगदी अलीकडे घडलेली बातमी आहे, ताजी बातमी आहे. आता इथं बघा, एक लक्षात घ्या, सुपरलेटिव्ह डिग्री असेल ना ESTची, तर इथं द लागते, द आहे पहा, ठीक नाही. द बिगेस्ट, द टॉलेस्ट, जसं द लेटेस्ट न्यूज, दिस इज द लेटेस्ट न्यूज. क्वेश्चन नंबर 34. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह, योग्य पर्याय निवडा. बघा, ही रॅन, तो पळाला. क्विक म्हणजे जलद, क्विक म्हणजे जलद. तो पळाला जलद नाही बसत, हे पर्याय होत नाही. ॲज क्विकली, काय म्हणजे ॲज क्विकली म्हणजे चपळाईपणासारखा. सो क्विक म्हणजे अगदी जलद. सो क्विक फार जलद. आणि क्विकली चपळाईपणे, जलदपणे, म्हणजे हा पर्याय बरोबर बसतोय. हा बसत नाही, हा बसत नाही, हा बसत नाही. ही रॅन क्विकली, तो अगदी चपळाईने, जलदपणे पळाला. बघा, ॲडव्हर्बला LY लावलेला असतो. क्विक त्याला LY लावून त्याचा ॲडव्हर्ब तयार केलेला आहे. हाऊ डीड ही रन, तो कसा पळाला. ही रॅन क्विकली, म्हणून हा पर्याय बरोबर आहे. हे बाकीचे नाही बसत त्या ठिकाणी. क्वेश्चन नंबर 35. फिल इन द ब्लँक विथ द प्रॉपर अल्टरनेटिव्ह, मोकळ्या जागी योग्य पर्याय लिहून वाक्य पूर्ण करा, मोकळी जागा भरा. वाक्य असं आहे, ॲज द फेस्टिवल अप्रोचेस द नंबर ऑफ कस्टमर्स, आणि वाक्य पूर्ण करायचं आहे. म्हणजे जेव्हा सण जवळ यायला लागतो, गिऱ्हाईकांची संख्या काय बघू पुढं आपण. इन्क्रीज म्हणजे वाढणे, इन्क्रीज म्हणजे काय, वाढणे. इथं लिहिलं इन्क्रीजेस, संख्या वाढते. आता इथे पहा, ॲज द फेस्टिवल अप्रोचेस, सिम्पल प्रेझेंट टेन्स, साधा वर्तमान काळ. जेव्हा सण जवळ येतो, इथं साधा वर्तमान काळ असल्यामुळे पुढचं क्रियापदसुद्धा साधा वर्तमान काळाचं यायला पाहिजे. तेव्हा गिऱ्हाईकांची संख्या वाढते. आता हे लक्षात घ्या, इथं जरी कस्टमर्स असलं, हे अनेकवचन असलं, तरी इथं द नंबर ऑफ कस्टमर्स, गिऱ्हाईकांची संख्या, हे एकवचनच आहे. म्हणजे आपण साध्या वर्तमान काळामध्ये ही सीट नंतर क्रियापदाला ES लावतो, हे का नाही, एकवचने असेल तर. म्हणजे ही इट्स, शी इट्स, इट इट्स, हे का नाही. तसं
हे एकवचनी आहे. द नंबर ऑफ कस्टमर्स, कस्टमर्स अनेकवचनी आहे, पण द नंबर ऑफ कस्टमर्स हे एकवचनी असल्यामुळे इथं येस प्रत्यय लावलेला आहे. मग इथं वर्तमान काळ आल्यामुळे इथे सुद्धा वर्तमान काळ येतो, इन्क्रीजेस. हे उत्तर बरोबर आहे, पहिलंच उत्तर बरोबर आहे. विल बी इन्क्रीज, वाढवली जाईल, हे बसत नाही या ठिकाणी. इज इन्क्रीजिंग, हे चुकीचं आहे, तर बसत नाही, इज आहे या ठिकाणी, आहे की नाही. द नंबर ऑफ कस्टमर्स इज इन्क्रीजिंग, हे सुद्धा परफेक्ट बसत नाही. विल हॅव इन्क्रीज, वाढलेले असतील, नाही, हे सुद्धा बसत नाही. तर इन्क्रीजेस बरोबर आहे. आता हे जे वाक्य आहे, ॲज द फेस्टिवल अप्रोचेस द नंबर ऑफ कस्टमर इन्क्रीजेस, हा द नंबर ऑफ कस्टमर इन्क्रीजेस हा मेन क्लॉज आहे. कोणता क्लॉज आहे? मेन क्लॉज, मुख्य वाक्य आहे. आणि ॲज द फेस्टिवल अप्रोचेस हे सबऑर्डिनेट क्लॉज आहे, उपवाक्य, सबऑर्डिनेट क्लॉज. आणि हे सबऑर्डिनेट क्लॉज ह्या मुख्य वाक्यातील इन्क्रीजेसबद्दल अधिक माहिती सांगते. म्हणून हा ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ टाईम आहे. काय आहे? ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ टाईम. हे सुद्धा इथं आपल्याला शिकायचं आहे, हे लक्षात ठेवा. चला पुढचा क्वेश्चन घ्यायचा आपल्याला, नंबर 35. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह, योग्य पर्याय किंवा बरोबर पर्याय निवडा. वाक्य असे, क्वेश्चन्स विल बी ॲन्सर्ड बाय एक्सपर्ट्स, असं वाक्य दिलेलं आहे. प्रश्नांची उत्तरे, भविष्यकाळातला पॅसिव्ह व्हॉइस आहे हा, प्रश्नांची उत्तरे डॅश डॅश एक्सपर्ट्स करून दिली जातील, म्हणजे तज्ज्ञ लोकांकडून दिली जातील. हा पॅसिव्ह व्हॉइस आहे भविष्यकाळाचा. विल बी ॲन्सर्ड, उत्तरे दिली जातील. आता आपल्याला शब्द निवडायचा आहे. स्टाफ म्हणजे कर्मचारी, ऑफिसमध्ये जे स्टाफ असतात कर्मचारी, क्लार्क वगैरे, आपल्या बरोबर शिक्षक, हे स्टाफ असतं, कर्मचारी. बँड हा शब्द वाद्य वाजवणारे जे लोक असतात त्यांच्या समूहाला बँड म्हणतात, म्हणजे वाद्यवृंद. पॅनल म्हणजे ग्रुप, समूह. आणि बंच म्हणजे गुच्छ, फुलांचा बंच असतो, चाव्यांचा, की बंच ऑफ कीज, आहे की नाही. तर गुच्छ हा काय शब्द बसत नाही, बँड हा शब्द बसत नाही, स्टाफसुद्धा बसत नाही. तर इथं पॅनल म्हणजे ग्रुप, तर या ठिकाणी पॅनल शब्द बसतो. पॅनल बाय, म्हणजे वाक्य कसं आहे पहा, लक्षात घ्या. प्रश्न नंबर 35 याकडे लक्ष द्या. म्हणजे क्वेश्चन्स विल बी ॲन्सर्ड बाय अ पॅनल ऑफ, इथे ऑफ शब्द राहिलेला आहे आपला या ठिकाणी पहा, ऑफ. पुन्हा वाक्य वाचतो, क्वेश्चन्स विल बी ॲन्सर्ड बाय अ पॅनल ऑफ एक्सपर्ट्स. एक्सपर्ट म्हणजे तज्ज्ञ लोकांच्या ग्रुपकडून प्रश्नांची उत्तरे दिली जातील. तर हा पॅनल शब्द इथे येतो. नंतर क्वेश्चन नंबर 36, फाइंड आउट द करेक्ट फेमिनाईन नाउन ऑफ फॉक्स. फॉक्स या शब्दाचं आपल्याला फेमिनाईन नाउन शोधायचं आहे. आता पहा या ठिकाणी मस्क्युलाईन म्हणजे पुरुषी आणि फेमिनाईन म्हणजे बायकी किंवा स्त्रीच्या संदर्भात. आता या ठिकाणी फॉक्स हे जे आहे ते मस्क्युलाईन लाईन, म्हणजे पुरुष म्हणण्यापेक्षा फॉक्स
मेल फॉक्स आहे की नाही, त्याचं फिमेल फॉक्सला काय म्हणतात हे आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. फेमिनाईन नाऊन शोधायचं आहे. इथं लक्षात घ्या, गडबडीत प्लुरल वगैरे विचारलेलं नाही या ठिकाणी, फेमिनाईन नाऊन विचारले हे लक्षात ठेवा. आता या ठिकाणी बघा, फॉक्सन हे दिलेलं आहे शब्द, विक्सन हा एक दिलेला आहे आणि फॉक्सेस दिलेला आहे. तर या ठिकाणी याचं जे उत्तर आहे, फॉक्सचं फेमिनाईन नाऊन हे विक्सन, पर्याय नंबर 2 आहे. काय पर्याय नंबर 2. या ठिकाणी एक पर्याय लिहायचा राहिलेला आहे माझ्याकडून, तो आहे सी फॉक्स. बघा इथं काय आहे, सी फॉक्स. हे काय उत्तर नाहीच. तर VIXN हे झालं मेल फॉक्स, आणि फिमेल असेल फॉक्समध्ये तर त्याला म्हणतात विक्सन. हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. नंतर 43, क्वेश्चन नंबर 43, चूज द करेक्ट WH क्वेश्चन टू गेट अंडरलाईन पार्ट. हे जे वाक्य दिले, वॉटर इज नीडेड टू सस्टेन लाईफ ऑन द अर्थ, म्हणजे पृथ्वीवर जीवन चालू राहण्यासाठी, पृथ्वीवर जगण्यासाठी आपल्याला पाणी गरजेचं आहे. आता या ठिकाणी जो अंडरलाईन केलेला शब्द आहे तो आहे वॉटर. हे उत्तर येईल असा प्रश्न तयार करायचा आहे आपल्याला. आता या ठिकाणी पर्याय दिले बघा, हू इज नीडेड टू सस्टेन लाईफ ऑन द अर्थ. तर हू हे माणसाबाबत वापरतात, माणसाबाबत, पुरुष, स्त्री, मुलगा, इथं नाव आलं असेल तर हू वापरतात. उदाहरणार्थ बघा की मोहन इज द बेस्ट बॅट्समन असं असेल, बेस्ट बॅट्समन, मोहन इज द बेस्ट बॅट्समन. हे जर उत्तर पाहिजे असेल तर आपण इथं काय करतो, हू इज द बेस्ट बॅट्समन असं करतो, आहे की नाही. आता विच कशाला वापरतात, निर्जीव वस्तू असेल, निर्जीव. काय फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगतो, पहा, ब्ल्यू शर्ट इज द बेस्ट शर्ट असं असेल वाक्य. समजा बेस्ट शर्ट, ब्लू शर्ट इज द बेस्ट शर्ट, हे निळा शर्ट सगळ्यात उत्कृष्ट शर्ट आहे. आणि इथं जर अंडरलाईन असेल तर मग प्रश्न असा होतो, विच इज द बेस्ट शर्ट, कोणता शर्ट सगळ्यात चांगला आहे. इथं बघा निर्जीव वस्तू असल्यामुळे इथं विच वापरलं. मग अशी सजीव वस्तू माणसाचं नाव होतं म्हणून काय वापरलं, हू वापरलं. आता या ठिकाणी बघा हे म्हणजे हे विचसुद्धा होत नाही. आता हू जे आहे, हूज जर कर्त्याच्या ठिकाणी समजा बघा, संतोष कार इज न्यू असं असेल, तर संतोष कार इज न्यू, इथं अंडरलाईन असेल, हे जर उत्तर पाहिजे असेल तर मग या ठिकाणी हूज वापरतात. म्हणजे या ठिकाणी अपोस्ट्रोफी एस असेल, मालकी दाखवली असेल तर प्रश्नाची सुरुवात ही हूज न होते. कळलं का, हे लक्षात आलं पाहिजे. प्रश्न हूज कार इज न्यू काय, आणि या कर्त्याच्या ठिकाणी हे पदार्थाचं नाव आलं असेल असं. ह्याप्रमाणे वॉटर इज नीडेड टू सस्टेन लाईफ ऑन द अर्थ. आता या ठिकाणी बघा, मी हूस, हे हूससुद्धा बसत नाही, तर अशा वेळेस वॉट वापरतात. हे वॉटर इज नीडेड टू सस्टेन लाईफ ऑन द अर्थ. ते वॉटर उत्तर येण्यासाठी काय सुरुवात करायची प्रश्नाची, व्हॉट इज नीडेड, काय गरजेचं आहे, नीडेड टू सस्टेन लाईफ ऑन द अर्थ, आहे का नाही. तर हे लक्षात घ्या. पण नाव विचारताना व्हॉट इज युअर नेम विचारतो, तसं त्या ठिकाणी
कर्त्याच्या ठिकाणी जो वॉटर असं वस्तूचं पदार्थाचं नाव आलं असते तर या ठिकाणी वॉटनं सुरुवात करतात. म्हणजे हा चौथा पर्याय बरोबर आहे. तर हा विषय खूप मोठा आहे, प्रश्न तयार करायचा. मी इथं या संदर्भात सांगितलेलं आहे. बघा विद्यार्थ्यांनो, मला वाटते तुम्हाला माझ्या व्हिडिओचा नक्की उपयोग होत असणार आहे. तर कृपया जरा लाईक करा, तुमचे कमेंट कळवा, म्हणजे मलाही सुधारणा करता येईल. काय चुकत असेल तर तुम्हाला नक्की फायदा होतो आहे का नाही ते सांगा. मला खात्री आहे की तुम्हाला याचा नक्की फायदा होत असणार. आणि मी माझ्याकडे जे नॉलेज आहे ते मी शेअर करत आहे. याचा उद्देश असा की बाबा चला आपले विद्यार्थी, आपले मित्र हे शिक्षक व्हावेत, जीवनामध्ये एक चांगल्या पेशामध्ये जावेत, ठीक नाही. अनेक चांगले पेशे, त्यातला हा चांगला एक पेशा आहे, उत्कृष्ट पेशा आहे, त्यात जावेत, पुढच्या पिढ्या घडवाव्यात तुम्ही, असं मला वाटतं. हा व्हिडिओ करायला खूप कष्ट पडतात मित्रांनो. तर जरा लाईक करा, जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. म्हणजे मला कळेल की बाबा काय माझं चाललं आहे, हे बरोबर चाललं आहे का नाही, काय बदल केला पाहिजे, हे की नाही. त्यासाठी मी लिहून काढतो, त्याच्यावर अभ्यास करतो आणि जेवढं जमेल तेवढं सांगण्याचा प्रयत्न करत असतो. तर बघा, करा लाईक, करा शेअर, ठीक आहे. धन्यवाद. पुढचा प्रश्न आहे नंबर 44. चूज द प्रॉपर अल्टरनेटिव्ह टू फिल इन द ब्लँक. म्हणजे योग्य पर्याय निवडून मोकळी जागा भरा. द शॉपकीपर डज नॉट हॅव द टॉईज. सिंपल प्रेझेंट टेन्स. दुकानदाराकडे खेळणी नाहीत. डज नॉट हॅव द टॉईज. दुकानदाराकडे खेळणी नाहीत. आय वॉज लुकिंग फॉर. बघा, मला मी ज्या खेळण्यांचा शोध घेत होतो ती खेळणी दुकानदाराकडे नाहीत. आता या ठिकाणी बघा फ्रेज आहे टू लुक फॉर, म्हणजे चा शोध घेणे, किंवा टू सर्च फॉर ही एक फ्रेज आहे त्याच अर्थाची. चा शोध घेणे काय, टू सर्च फॉर, किंवा असंही म्हणतात टू होप फॉर, ची अपेक्षा धरणे. टू होप फॉर, टू लुक फॉर, टू सर्च फॉर, टू लुक ॲट. टू लुक ॲट च्याकडे पाहणे, आहे का नाही. तर ह्या फ्रेजेस पाठ पाहिजे, त्याचा अर्थ माहिती पाहिजे आपल्याला. आता इथं बघा, आय वॉज लुकिंग फॉर, म्हणजे हे पहिलंच बरोबर. मी ज्याचा शोध घेत होतो ती खेळणी दुकानदाराकडे नाहीत. अबाउट म्हणजे विषयी. ॲट मे टू लुक ॲट इट, हे काय बसत नाही. आणि लुकिंग टू सुद्धा बसत नाही. तर टू लुक फॉर म्हणजे चा शोध घेणे. आय वॉज लुकिंग फॉर, तर हे फॉर हे त्याचं उत्तर आहे. रिअरेंज द जम्बोल्ड पार्ट विच आर लेबल्ड PQRS टू प्रोड्यूस द करेक्ट सेंटेन्स. हे जे PQRS आहे, वाक्य खालीवर दिलेले, जंबल केलेले, त्याचं करेक्ट सेंटेन्स तयार करायचे. सुरुवात अशी दिलेली येते, द पर्सन. बघा, नेहमी वाक्य तयार करताना आहे ना, आधी कर्ता, क्रियापद, इंग्लिशमध्ये क्रियापद 2 नंबरला येतं, नंतर कर्म, नंतर बघा वेळेसंदर्भात, ठिकाण अशा संदर्भात येतं काय. तर किंवा सबऑर्डिनेट क्लोजचं वाक्य असेल तर कर्ता,
आणि त्या कर्त्याबद्दल माहिती सांगणारं वाक्य येतं त्यानंतर. काय बघा, तर आता इथं एक लक्षात ठेवायचं बरं का. आता इथे पहा, सुरुवात आहे द पर्सन, या ठिकाणी हू इज पुअर हे येते पर्सन हू इज पुअर. बघा, म्हणजे मी आत्ता सांगितलं तुम्हाला की नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा क्लॉज असेल, वाक्य असेल तर त्याला ॲडवर्ब क्लॉज म्हणतात. बघा, उदाहरणार्थ द बॉय हू इज पुअर. The boy who is poor works hard. मुलगा जो गरीब आहे तो खूप काम करतो, कष्ट करतो. ह्या बॉयबद्दल ह्या वाक्याने माहिती सांगितलेली आहे, म्हणून हा ॲडजेक्टिव्ह क्लॉज आहे. नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा वाक्य ॲडजेक्टिव्ह क्लॉज असतो. हे मेन कोणते, द बॉय वर्क्स हार्ड, मेन क्लॉज, आणि हे उपवाक्य. तर असं असेल तर हे इथं घ्यायचं, खाली दिलं असेल तर द पर्सन हू इज पुअर कांट. बघा, इथं क्रियापद आला. इथं कसं आलं, द बॉय वर्क्स, ठीक आहे नाही. तसं इथं द पर्सन हू इज पुअर कांट पुढे वर्क हार्ड इफिशियंटली. इथं क्यू येणार, वर्क हार्ड अँड इफिशियंटली. जी व्यक्ती गरीब आहे ती खूप काबाड कष्ट करू शकत नाही, क्षमतेनुसार काम करू शकत नाही, आणि शेवटी बिकॉज ही इज पुअर, आणि मग इतर कारण येतं त्याचं, बिकॉज ही इज पुअर, कारण तो गरीब आहे. म्हणजे पूर्ण उत्तर त्याचं काय होईल, खालच्या पर्यायामध्ये पहा. सुरुवातीला आपण येस हू इज पुअर, नंतर कांट, नंतर क्यू वर्क हार्ड अँड इफिशियंटली, नंतर बिकॉज ही इज प्युअर, म्हणजे SRQP हे त्याचं उत्तर आहे. तर अशा पद्धतीनं अर्थ समजून घेऊन हे वाक्यांचे ग्रामर लक्षात घेऊन आपण काय करायचं, हे वाक्य जंबल सेंटेन्स करेक्ट करून लिहायची आहेत. चला, पुढचा प्रश्न घ्यायचा आपल्याला, नंबर 46. हे बघा मित्रांनो, मगाशी आपण क्वेश्चन नंबर 37 पासून नंतर आपण 43ला सुरुवात केली. याचं कारण हे असाली मध्येच पॅराग्राफ दिलेला आहे, त्याच्यावरचे प्रश्न हे नंबर 38 पासून 42 पर्यंत आहेत, म्हणून हे नंबर पुढचे आहेत, ते लक्षात घ्या. पाहूया क्वेश्चन नंबर 46. चूज द करेक्टली स्पेल्ड वर्ड. म्हणजे खाली जे शब्द दिले त्यातलं बरोबर स्पेलिंग लिहून दिलेला शब्द आपल्याला शोधायचा आहे. स्पेल्ट म्हणजे बरोबर स्पेलिंग वापरून लिहिलेला शब्द आपल्याला निवडायचा आहे. आता हा जो शब्द आहे त्याचा अर्थ आहे म्हणजे मिसेलनस. यस, याचा अर्थ असा आहे, कन्स्टिक्टिंग ऑफ मेनी डिफरंट टाईप्स ऑर थिंग्स. बघा, म्हणजे याचा अर्थ असा दिलेला आहे. बघा, हे त्याचं उत्तर आहे, डायरेक्ट सांगून टाकतो तुम्हाला. त्याचं स्पेलिंग MICSLLENEOUS. ह्याच्यामध्ये काय केले पहा, MISC केले. इथे फरक आहे, इथं ए आहे, इथंसुद्धा त्याप्रमाणे स्पेलिंग नाही.
इथे ए केलेले आहे पहा काय, आणि या ठिकाणी पहा MICS इथे SC केलेले आहे. हे चुकीचं आहे, हे स्पेलिंग चुकीचं आहे, हे स्पेलिंग चुकीचं आहे, हे स्पेलिंग चुकीचं, हे बरोबर. आणि त्याचा अर्थ असा आहे consisting of many different types or things अनेक प्रकारचा असा त्याचा अर्थ आहे. अनेक प्रकारचा स्पेलिंग मात्र तुम्हाला पाठ करावं लागेल. अनेक प्रकारचा, हे लक्षात ठेवा. पुढे क्वेश्चन नंबर 47. चूज द प्रॉपर आर्टिकल टू फिल इन ब्लँक. योग्य उपपद आपल्याला वापरायचं आहे मोकळी जागा भरण्यासाठी. आयर्न इज डॅश डॅश इज फुल मेटल. बघा आता हे आर्टिकलचे नियम खूप आहेत. या आर्टिकलबाबत मी माझ्या यूट्यूब चॅनलला एक AND याच्यावर एक डिटेलमध्ये व्हिडिओ तयार केलेला आहे, तो तुम्ही पाहू शकता. काय तुम्हाला अगदी डिटेल माहिती मिळेल आर्टिकलबद्दल. आता पहा आयर्न इज, बघा आर्टिकल लिहिताना आहे ना, ह्या मोकळ्या जागेच्या पुढचा शब्द बघायचा. हा काय साधा नियम सांगतो. हे दचे नियम लागतात का बघायचं आधी. हे दचे नियम आहेत बघा, ते त्या व्हिडिओमध्ये पहा तुम्ही. इथं खूप वेळ लागेल. तर ते दचे नियममध्ये बसत नसेल तर त्या शब्दाचा उच्चार करायचा, आणि त्या उच्चाराची सुरुवात जर AEIOU न झाली तर यानं वापरायचं, आणि AEIOU न नाही झाली, व्यंजनाने झाली सुरुवात उच्चाराची, दिसायला शब्द नाही, तर व्यंजनाने झाली तर ए वापरायचं, आणि स्वराने झाली तर यानं वापरायचं. आणि दचे नियम वापरायचे, ते लागत नसेल तर पुढे जायचं. आता बघा इथं मी युजफुल शब्द आहे बघा, युजफुल मी आपलं मराठीमध्ये लिहितो म्हणजे समजेल तुम्हाला. युजफुल. आता ते येते य म्हणजे काय, वाय. इंग्लिशमध्ये आपण याला वाय म्हणतो. आता वाय काय आहे, स्वर आहे का व्यंजने. AEIOU हे स्वर आहेत, बाकीची सगळे अक्षरं बाराखडीतली ही व्यंजन आहेत. वाय व्यंजने, मग इथे ए येणार. व्यंजनाने सुरुवात उच्चारायची झाली की ए वापरायचं. इथं स्वराने झाली तर काय वापरायचं, इथं ॲन वापरायचं. मग इथं द बसत नाही. दचे नियमच बघा तुम्ही, ते हे बसत नाही, हे बसतं. इथं नो आर्टिकल हा पर्याय येत नाही. म्हणजे या ठिकाणी ए आर्टिकल अगदी बरोबर आहे. या ठिकाणी लक्षात घ्या. ते व्हिडिओ पहा म्हणजे तुम्हाला सगळं बारकाईने कळेल ते. क्वेश्चन नंबर 48. चूज द मोस्ट सुटेबल वन वर्ड फॉर द गिवन एक्सप्रेशन. हे जे दिलेले आहे स्पष्टीकरण, त्याला एकच शब्द आपल्याला शोधायचा आहे. काय, याला खूप सराव लागतो बरं. बघूया. अ पर्सन हू लीड्स अ सिम्पल लाईफ. व्यक्ती जी अगदी साधं जीवन जगते. डिवोटिंग हिमसेल्फ टू. स्वतःला वाहून घेते कशासाठी, टू कंटेम्प्लेशन अँड मेडिटेशन. ते साधं जीवन जगते आणि ते आपल्याला स्वतःला, कंटेम्प्लेशन म्हणजे मनन ध्यान, काय आलं का लक्षात. कंटेम्प्लेशन म्हणजे चिंतनात आपला वेळ घालवते, आणि मेडिटेशन ध्यानामध्ये आपला वेळ घालवते, काय मननामध्ये वेळ घालवते. अशा व्यक्तीला एका शब्दात काय म्हणायचं. आता हे शब्द दिलेत, त्याचे आपण अर्थ बघूया म्हणजे आपल्याला लक्षात येईल. अल्थ्रस्ट ALTRUIST. अल्थ्रस्ट म्हणजे निस्वार्थी माणूस, निस्वार्थी व्यक्ती, निस्वार्थी किंवा परार्थवादी, दुसऱ्यासाठी जगणारा माणूस. स्वार्थ नसतो त्याकडे कसलाच. हे जे ASCII
TIC, असेटिक म्हणजे तपस्वी माणूस. म्हणजे ऐस्थेट बघा, ऐस्थेटिक म्हणजे हा सौंदर्याची दृष्टी असणारा माणूस, सौंदर्यवादी. त्याला प्रत्येक गोष्टीत सौंदर्य दिसतं काय, असा माणूस. आणि चौथा जो आहे तो कॉन्झर्वेटिव्ह म्हणजे पुराणमतवादी माणूस. पुराणमतवादी म्हणजे कसला, त्याला बदल आवडत नाही. तो ट्रॅडिशनला चिकटून राहतो, जे परंपरेने चालणार आहे त्याला चिकटून राहतो, त्याला बदल नको असतो. तर आता हे आपण शब्दांचे अर्थ पाहिले. आपल्याला जे वर एक्सप्रेशन दिलेलं आहे काय, त्याचं उत्तर कोणतं येईल तुम्ही सांगू शकता का? तर ॲसेटिक, तपस्वी माणूस काय करतो, चिंतनामध्ये आणि ध्यानामध्ये आपलं सगळं आयुष्य घालवतो. त्याला म्हणायचं ॲसेटिक पर्सन who leads simple life, devoting himself to contemplation and meditation. हे लक्षात ठेवा. Question number 49. Select the cardinal number for the given. या ठिकाणी $1,000,000. याला कार्डिनल नंबर आपल्याला कोणता आहे तो पाहायचा आहे. आता या ठिकाणी बघा, आपण जे 1, 2, 3, 4, 5 असे अंक मोजतो की नाही, त्याला कार्डिनल नंबर म्हणतात. कार्डिनल नंबर हे मोजतो आपण, 1, 2 काउंट करायला मोजतो की नाही, एक आंबा, 2 आंबे, 3 आंबे, 4 आंबे, आहे की नाही, 1 विद्यार्थी, 2 विद्यार्थी, आहे की नाही, असे त्याला म्हणायचं कार्डिनल नंबर्स, आहे की नाही. हे काउंटिंगसाठी वापरतात, म्हणजे मोजण्यासाठी, वस्तू, माणसं, झाडं काय मोजण्यासाठी हे वापरतात. आणि ऑर्डिनल नंबर जे असतात ना, ते पोझिशन सांगतात. म्हणजे बघा, फर्स्ट, सेकंड, थर्ड, किंवा मोहन वर्गात पहिला आला, एक आला नाही म्हणत आपण, काय म्हणतो पहिला. पोझिशन सांगतो वर्गातलं, रँक सांगतो. पोझिशन आणि रँक सांगतो. कोणतं, पोझिशन, रँक हे कोण सांगतं, कोणते अंक सांगतात, ऑर्डिनल नंबर सांगतात. हे सगळे ऑर्डिनल नंबर्स. हा फरक लक्षात ठेवा. 1, 2, 3, 4 हे कार्डिनल नंबर, फर्स्ट, सेकंड, थर्ड हे ऑर्डिनल नंबर्स आहेत. तर $1,000,000 ह्या ऑर्डिनल नंबरचा कार्डिनल नंबर काय आहे हा आपल्याला शोधायचा आहे. म्हणजे आपण म्हणतो ना लक्षाधीश, आहे की नाही. तर या ठिकाणी पहा, 1,00,000 1, 2, 3, 4, 5, 6, आहे की नाही, हे लक्षाधीश म्हणून हा नंबर येतो, आहे की नाही. म्हणून ह्याला मिलियनचा कार्डिनल नंबर हा 4 नंबर 1,00,000 असा आहे. हे 10,000, आहे की नाही. नंतर 1 कोटी, आहे की नाही. तर हे उत्तर आहे लक्षाधीशनं, त्याला मिलियन असं म्हणतात. कळलं. आयडेंटिफाय, पुढचा प्रश्न, आयडेंटिफाय विच पार्ट ऑफ सेंटेन्स हॅज अन इरर. वाक्याच्या कोणत्या भागामध्ये चूक आहे हे आपल्याला शोधायचे आहे. चूक शोधायची कुठे. वाक्य असे, आय वॉज ग्रेटली ॲस्टॉनिश्ड. बघा, म्हणजे मी थक्क झालो, मी अगदी मोठ्या प्रमाणात थक्क झालो. ॲस्टॉनिश म्हणजे थक्क होणे. वेन आय केम टू नो, जेव्हा मला माहीत झालं, दॅट की माय फ्रेंड इज कमिंग टू सी मी,
माझा मित्र मला भेटायला येत आहे. आफ्टर गॅप ऑफ अबाउट 20 इयर्स, म्हणजे जवळजवळ 20 वर्षांनी माझा मित्र मला भेटायला येत आहे. आता इथं पहा, इरर कुठे? आय वॉज ग्रेटली, इथं भूतकाळ आहे. वॉज. वेन आय केम, इथं सुद्धा भूतकाळ आहे. आता इथं तर क्रियापदच नाही, तिथं काय नाही. इथं बघा, इथं भूतकाळ पाहिजे, इथं वर्तमान काळ आहे. एकदा वाक्याची सुरुवात भूतकाळाने केली की पुढं भूतकाळच पाहिजे. इथं भूतकाळ आहे म्हणून इथं भूतकाळ आहे. पहा, इथं भूतकाळ नाही तर इथं वॉच पाहतो, वॉच, तरच वाक्य बरोबर आलं असतं. काय म्हणून आपल्याला सी या वाक्याच्या पार्टमध्ये काय आहे एरर आहे, त्याचं उत्तर कुठलं आहे? सी, म्हणजे ए 3 बी 4 डी, त्यातलं हे जे सी आहे 1 नंबर, हे याचं उत्तर आहे. कारण या ठिकाणी भूतकाळ पाहिजे होता, इकडं वर भूतकाळ असल्यामुळे इकडं भूतकाळ पाहतो तर नाही, त्यामुळे त्या ठिकाणी एरर आहे, हे लक्षात घ्या. आपल्याला प्रश्न क्रमांक 51 मध्ये चूज द करेक्ट पॅसिव्ह वॉइस फॉर्म ऑफ द गिवन सेंटेन्स याचा अभ्यास करायचा आहे. वाक्य आहे, वाय डू यू वेस्ट टाईम. आता मी जरा विस्तृत सांगतो तुम्हाला. बघा, आता सुरुवातीला मी तुम्हाला समजण्यासाठी असं सांगतो, यू वेस्ट टाईम, तू वेळ वाया घालवतो. ह्याचं समजा आपल्याला पॅसिव्हाइज करायची. हे नंतर पाहू आपण बरं का. आता पहा, हे ॲक्टिव्हायचं वाक्य आहे. करता यू आहे, क्रियापद वेस्ट आहे आणि टाईम हे कर्म आहे. म्हणजे कर्म शोधायचं आधी पॅसिव्हाइज करताना. क्रियापदाला व्हॉटनं प्रश्न विचारायचा. काय प्रश्न विचारायचा? व्हॉट डू यू वेस्ट, तू काय वाया घालवतो. तो कर्म काय येणार? टाईम. तर सुरुवातीला घ्यायचं, ते सुरुवातीला असल्यामुळे टी कॅपिटल, टाईम. आता हे जे वेस्ट आहे बघा, हे क्रियापद आहे, वर्तमान काळी आहे. वेस्ट, वेस्टेड, आणि तिसरं रूप वेस्टेडच आहे का नाही? बघा, जसं गो, वेंट, गॉन, प्ले, प्लेड, प्लेड, तसं वेस्ट मी वाया घालवलं, वेस्टेड भूतकाळ, तिसरं रूप वेस्टेड. पॅसिव्हाइजमध्ये आपल्याला तिसरं रूप लागतं. कसं बघा, सुरुवात मी कशी केली? क्रियापदाला व्हॉटनं प्रश्न विचारून काय वाया घालवतो, तर टाईम वाया घालवतो. म्हणजे ते कर्म इकडे घ्यायचं, टाईम. आता हे जे आहे वेस्ट क्रियापदाचं, हे वर्तमानकाळी रूप आहे, हे भूतकाळी. हे वर्तमानकाळी रूप आलं असेल तर या ठिकाणी इज किंवा आर येतं. एकवचन असेल तर इज येतं, आणि इथं अनेकवचनी कर्म हे कर्म आपलं असेल, जे कर्त्याच्या जागी आले तर आर येतं. ते एकवचनीचे आपलं. टाईम इज म्हणजे आधी कर्म वापरायचं, नंतर टू बीचं रूप वापरायचं क्रियापदाच्या रूपानुसार. वर्तमानकाळ असेल तर एम इज आर वापरायचं. भूतकाळ असेल तर वॉज वेअर वापरायचं. तर टाईम इज, आणि ह्याचं तिसरं रूप बघा इथं दिले, टाईम इज वेस्टेड, नंतर बाय शब्द वापरायचा, आणि नंतर हा कर्ता वापरायचा, बाय यू. यू वेस्ट टाईम, टाईम इज वेस्टेड बाय यू, असं ह्याचं पॅसिव्हाइज झालं. आता आपल्याला जो प्रश्न दिलेला आहे वाक्य, हे कसं आहे, प्रश्नार्थक आहे की नाही? तर साधं लक्षात ठेवायचं. बघा, प्रश्नार्थक असेल ना तर हे फक्त इकडे घ्यायचं, टाईम इजचं इज टाईम करायचं, आणि बाकी सगळं व्हाय डब्ल्यू तिथंच ठेवायचं. बघूया आपण कसं करते. बघा, वाय डू यू वेस्ट टाईम, तू वेळ काय वाया घालवतो. आता या ठिकाणी हा करता आहे, हे कर्म. मग कर्म सुरुवातीला घेतलं आपण. टाईम हे वर्तमान काळ असल्यामुळं एम इज आर.
त्यातलं ही एकवचने असल्यामुळं इज, टाईम इज. ह्याचं तिसरं रूप वेस्टेड बाय करता यू, आहे की नाही. पण हा प्रश्नार्थक असल्यामुळं टाईम इजचं काय करायचं, इज टाईम करायचं. सहाय्यकारी क्रियापद असेल तर त्याचा प्रश्न करताना ते फक्त आधी घेतात. इज टाईम हे मध्ये आल्यामुळे टी लायन झाला, आहे की नाही. आणि हा जो डब्ल्यू शब्द आलेला आहे हा तर निघूनच जाणार वर्तमान काळ असल्यामुळं, तो फक्त आधी लिहायचा. वाय इज टाईम वेस्टेड बाय यू, प्रश्नार्थकच. वाय डू यू वेस्ट टाईमचं पेशिवेस करताना वाय इज टाईम वेस्टेड बाय यू हा बदल का झाला इथला, तर प्रश्नार्थक असल्यामुळं. हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. हा जिथं जो शब्द आलेला आहे डब्ल्यूचा तो जिथं वापरायचा आणि ह्याचा फक्त प्रश्न करायचा. कळलं? ओके. आता मी तुम्हाला पर्याय फक्त वाचून दाखवतो, ते ऐका. बघा, पहिला पर्याय दिलेला आहे वाय इज टाईम बिईंग वेस्टेड बाय यू. इथे बिईंग काही येत नाही, काय इज यायला पाहिजे. दुसरा पर्याय वाय हॅज टाईम बीन वेस्टेड बाय यू, इथे हॅज बीन वापरले, हा सुद्धा येत नाही. तिसरा वाय इज टाईम बीन वेस्टेड बाय यू, इथे सुद्धा बीन वापरलेलं आहे, ते काय येत नाही, ते पूर्ण काळामध्ये येतं. आणि चौथा पर्याय वाय इज टाईम वेस्टेड बाय यू, आत्ता आपण जे उत्तर पाहिलं ते 4 नंबरचा पर्याय हा बरोबर आहे. बीन, हॅव हे काय येत नाही वर्तमान काळामध्ये, हे लक्षात, बिईंगसुद्धा येत नाही, हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न 52 नंबर पहा. चूज द करेक्ट अँटोनिम ऑफ द गिवन वर्ड. विरुद्धार्थी अपोजिट वर्ड शोधायचं. सिनोनिम म्हणजे समानार्थी. या ठिकाणी पहा, ॲक्वेसिटिव्ह म्हणजे ग्रीडी पर्सन, कंजूस, हावरा माणूस. आता खालील शब्दांचे अर्थ बघूया सुरुवातीला, म्हणजे आपल्याला अपोजिट वर्ड मिळेल. मेजरली म्हणजे कंजूस, अस्टेरी म्हणजे कडक गंभीर स्वभावाचा, फ्रुगल म्हणजे साधा माणूस, अर्जंट म्हणजे जहाल माणूस. तर या शब्दाला विरुद्धार्थी शब्द कोणता होतोय, फ्रुगल. पर्याय क्रमांक 3. अपोजिट वर्ड पाठ असावे लागतात. तर पुढे क्वेश्चन नंबर 53. फिल इन द ब्लँक्स विथ द करेक्ट अल्टरनेटिव्ह. बरोबर पर्याय निवडायचा आहे. पहा, आता या ठिकाणी डक, डकलिंग, हेअर म्हणजे जे पिल्लं असतात पक्ष्यांची, प्राण्यांची, काय त्यांना काय म्हणतात हे आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे. आता डक याला डकलिंग म्हणतात पिल्लाला त्याच्या. तर हेअरला काय हेअर म्हणजे ससा, ह्याच्या पिल्लाला काय म्हणायचं काय. तर या ठिकाणी खाली दिलेले शब्द आहेत ते शब्द आपल्याला समजून घ्यायचे आहेत. इथं पहा, स्पेलिंग जरा चुकलेलं आहे. CYGNET, सिग्नेट. आता सिग्नेट जे आहे हे बघा, सॉन, हंस जो असतो ना, हंस, त्याच्या पिल्लाला सिग्नेट म्हणतात, बाळाला म्हणूया आपण. नंतर फ्रॉग जो असतो, फ्रॉग, त्याला तोडपोले म्हणतात. हे पाठच करून ठेवायचं काय. नंतर पिग, डुक्कर जे आहे त्या डुकराच्या पिल्लाला पिगनेट म्हणतात, पिगनेट, पिगलेट. आणि ससा जे हेअर, याच्या पिल्लाला लेवेरेट म्हणतात, लेवेरेट. मग आपल्या ह्याची जी मोकळी जागा या ठिकाणी ही येणार पर्याय लेवेरेट. तर हे माहिती पाहिजे, या ठिकाणी हे बी लिहून ठेवा, डक, डकलिंग. की नाही. आता माणसं बेबी म्हणतात, आहे की नाही. तर हे
आपल्याला माहिती असावं लागेल. हे येतच एखाद्या तरी परीक्षेला, तर हे पाठ करा म्हणजे तुमच्या चांगलं लक्षात राहील. ते मार्क्स मिळतील तुम्हाला त्याचे. पुढचा जो 54 नंबरचा प्रश्न आहे 54. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फॉर द गिवन डायरेक्ट स्पीच. डायरेक्ट स्पीचचं वाक्य, प्रत्यक्ष कथनाचं वाक्य दिले आणि त्याचं इनडायरेक्ट स्पीच हे पर्याय निवडायचं आहे. आपण सुरुवातीला इथं पर्याय बघण्यापेक्षा डायरेक्ट कसं करायचं सांगतो तुम्हाला. आता या ठिकाणी पहा. ओ व्हॉट अ लवली डे सी एक्सक्लेम्ड. ठीक आहे. आता हे अवतरण चिन्हातलं जे वाक्य आहे ते एक्सक्लेमेटरी उद्गारवाचक वाक्य. त्यामुळं या ठिकाणी रिपोर्टिंग व्हर्बमध्ये बघा सी एक्सक्लेम म्हणजे उद्गाराचक वाक्य जर असेल अवतरण चिन्हात तर एक्सक्लेम वापरतात. तिने उद्गार काढले काय असं लिहायचं असतं. सी एक्सक्लेम. आता इथं ओ शब्द आहे, हे आनंद व्यक्त करणारा शब्द आहे, तो सुद्धा आला पाहिजे. म्हणून इथं आपण ॲड करायचं विथ प्लीजर. विथ प्लीजर आनंदाने. सी एक्सप्लेन विथ प्लीजर म्हणजे हे आलं सी एक्सप्लेन विथ प्लीजर. आता हे जे वाक्य राहिलेलं व्हॉट अ लवली डे हे विधानात्मक वाक्य जे आहे त्याचं हे उद्गाराचे वाक्य जे आहे त्याचं विधानात्मक करून लागावं लागतं. ज्यावेळेस अवतरण चिन्हामध्ये उद्गाराचे वाक्य असतं त्यावेळेस हे वाक्य जोडताना दॅट वापरतात. हो का, दॅट. सी एक्सक्लेम विथ प्लीजर दॅट. आता हे जे वाक्य आहे व्हॉट अ लवली डे ह्याचं आपल्याला आधी विधानात्मक करून घ्यायचं असतं काय. आता ज्यावेळेस कर्ता आणि क्रियापद दिलेलं नसते उद्गाराच्या वाक्यामध्ये त्यावेळेस इट इज वापरायचं असतं. इट कर्ता आणि क्रियापद इज वापरायचं असतं. ह्याचं विधानात्मक कसं होईल. इट इज अ लवली डे. इट इज अ लवली डे. बघा हे असं मनातल्या मनात करून घ्यावं लागतं आधी. झालं हे विधानात. इथं कर्ता क्रियापद नाही म्हणून हे घेतलं इट इज अ लवली डे असं करून घ्यावं लागतं. हे वॉट जातं. हे उद्गाराचक शब्द आहे काय. आणि नंतर सर्वनाम बदलायला लागतात आणि क्रियापद बदलावं लागतं इथं भूतकाळ असल्यामुळं. आता तुम्हाला माहिती आहे का नियम की तृतीय पुरुषी जर सर्वनाम असेल ही सी दे ते बदलत नाही, ते आहे तसंच राहतं. म्हणून इटचं इटच राहिलं दॅट इट. आणि इथं भूतकाळ असल्यामुळे इथं वॉज करावं लागेल. इटचं इट वॉज अ लवली डे. लवली डे उद्गाराचे चिन्ह निघून गेलं कारण आपण या ठिकाणी काय केलेलं आहे उद्गारवाचकचं विधानात्मक करून घेतलेलं आहे. तर पुन्हा सांगतो की उद्गाराचे वाक्य जर आलं इनडायरेक्टला तर सुरुवातीला ते विधानात्मक करून घ्यावं लागतं आणि मग सर्वनामाचे काळाचे नियम वापरावे लागतात आणि या ठिकाणी एक्सक्लेम वापरावं लागतं. आता बाकीच्या पर्यायामध्ये काय दिले पहा. पहिलाच पर्याय हा बरोबर दिलेला आहे, हे उत्तरच आहे 1 नंबरचा पर्याय. दुसऱ्यामध्ये काय केलं आहे सी एक्सक्लेम दॅट व्हॉट अ लवली डे इट वॉज. काय बरं का. तर इथं उद्गाराचं विधानात्मक केलेलं नाही आणि शिवाय विथ प्लीजर शब्दसुद्धा वापरलेला नाही. तिसऱ्या पर्यायामध्ये सी एक्सक्लेम विथ प्लीजर दॅट इट इज अ लवली डे. इथं इज तसंच ठेवलं आहे त्यांनी, भूतकाळ करायला पाहिजे केलेलं नाही. आणि चौथ्यामध्ये सांगितले ऑल करेक्ट सगळं बरोबर आहे, तो सुद्धा पर्याय नाही. तर हे त्याचं उत्तर आहे, हे लक्षात ठेवा. क्वेश्चन नंबर 55. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. बरोबर पर्याय निवडा. ही डॅश डॅश फॉर हिज इव्हिल डीड्स.
असं वाक्य. ही इज डॅश फॉर इव्हिल डीड्स, वाईट कृत्य. इव्हिल डीड्स म्हणजे वाईट कृत्य. आता या ठिकाणी का पहा, फेमस म्हणजे इथे एक फ्रेज आहे बघा, टू बी फेमस फॉर. टू बी फेमस फॉर त्यासाठी प्रसिद्ध असणे, चांगल्या कामासाठी. फेमस असणे. सेलिब्रेटेड साजरा केला जातो. नोटोरियस पहा, या ठिकाणी आपल्याला हा प्रश्न समजून घ्यायचा आहे. नोटोरियस म्हणजे वेल नोन फॉर समथिंग बॅड. नोटोरियसचा अर्थ काय पहा, फेमस आहे वेल नोन फॉर गुड थिंग, आणि नोटोरियस म्हणजे वेल नोन प्रसिद्ध असणे, त्यासाठी फॉर समथिंग बॅड, वाईट गोष्टीसाठी प्रसिद्ध असणे, त्याला नोटोरियस म्हणतात. आणि तो वाईट गोष्टीसाठी प्रसिद्ध आहे. नोटेड म्हणजे सुद्धा फेमसच, काय वेल नोन, फेमस म्हणजे इथं वाईट गोष्टीचा उल्लेख आहे. म्हणून हे होत नाही, हे होत नाही, आपण वाईट गोष्टी सेलिब्रेट करत नाही, नोटोरियस होते. हे चांगल्या गोष्टीसाठी फेमस असणे, चांगल्या गोष्टीसाठी म्हणजे 3 नंबरचा पर्याय या ठिकाणी बसतो. फ्रेज लक्षात ठेवायची. टू बी नोटोरियस फॉर म्हणजे त्यासाठी वाईट गोष्टीसाठी फेमस असणे, आणि टू बी फेमस फॉर म्हणजे चांगल्या गोष्टीसाठी फेमस असणे. पुढचा जो आहे, फिल इन द ब्लँक्स विथ करेक्ट अल्टरनेटिव्ह. योग्य पर्याय निवडून मोकळी जागा भरायची आहे आपल्याला. रीडिंग इज इजियर डॅश डॅश स्पीकिंग. बघा, टू म्हणजे च्याकडे, ला, फॉर म्हणजे च्यासाठी, बी म्हणजे आता टू बीची रूपे मेजार वाजव्या, इथं दॅन हे सोपं आहे. इथं बघा डिग्री, कम्पॅरेटिव्ह डिग्री, इजी, इजियर आणि इजिएस्ट, आहे की नाही. 2 गोष्टी तुलना केलेली आहे. रीडिंग आणि स्पीकिंगमध्ये तुलना केलेली आहे. कम्पॅरेटिव्ह ER दॅन, ER दॅन येतं बघा. कम्पॅरेटिव्ह डिग्रीमध्ये काय येतं, ER दॅन. वाचणे बोलण्यापेक्षा सोपे आहे, म्हणून हा चौथा पर्याय बरोबर आहे. काय, आणि क्वेश्चन नंबर 57, आयडेंटिफाय द मिसमॅच पेअर फ्रॉम द गिवन अल्टरनेटिव्ह. पक्षी आणि त्यांचे आवाज ह्यांचं दिलेलं आहे, तर कोणतं बाबा बरोबर नाही, मिसमॅच कोणतं आहे ते पाहिजे. बघा, सुरुवातीला पोपट, पॅरट्स. आता पॅरट्स आहे ना, हे काय करतात माहिती आहे का, हे तुमच्या लक्षात पाहिजे. पॅरट्स हे क्विल करतात, बरं का, स्क्रीच करतात, ते अनेक आवाज आहेत. स्क्रीच करतात, नंतर व्हिसल, शिट्टी मारतात, नंतर ते चिर्पसुद्धा करतात, आणि ते बोलतात सुद्धा. बघा, पोपट्याला एवढे आवाज आहेत, एवढं काढता येतात, आहे की नाही. पोपट आहे ना, मिठू मिठू करतो, शिट्टी मारतो, बोलतो, कधी कधी वेगळाच आवाज काढतो. हे पॅरटचे. पण इथं काय लिहिलेलं आहे, या ठिकाणी ही उंदराचा आवाज काय तो लिहिलेला आहे पॅरट्सला च्या पुढे उंदीर जे आवाज काढतात, स्क्वील करतात, काय ते त्याचं लिहिलेलं आहे. काय मग ही जी जोडी आहे ती मिसमॅच आहे पॅरट्सची. फ्रॉग्स काय करतात, फ्रॉग्स बेडूक डराव करतात, हे काय नाही, कर्कश आवाज करतात, क्रोल, बरोबर. ओवेल्स म्हणजे
भुतकारतात, हुटहुट करतात. आणि हॉर्स हे घोडे काय करतात, खेंदळतात. काय पण पॅरेट्स मात्र, आता मगाशी मी लिहिलं होतं ते, तर तसे कधी कधी आवाज काढतात, म्हणून ते लिहिलं होतं. काय पण ते स्पेलिंग थोडंसं वेगळं होतं, ते सॉरी त्याबद्दल. त्याचं असं स्पेलिंग होतं SQUAWK असं होतं. हे मी चुकून लिहिलं होतं, सॉरी. SQAWK पॅरेटचं पॅरट. तर हा उंदराचा आवाज आहे आणि पॅरेटचा आवाज हा आहे. काय मग असे खूप लिहिले होते ते, त्यातलं हा एक आहे. काय स्क्विक, तो उंदीर करत नाहीत म्हणून ही मिसमॅच जोडी आहे. काय बाकी सगळं बरोबर. हे आवाजसुद्धा पाठ करून ठेवा. हे 100% एखादं उदाहरणी प्रश्न याच्यावर येतोच, याकडे अधिक लक्ष द्या. हा फरक बी लक्षात घ्या. पॅरेट्स क्वेक WK आणि माईस किंवा माऊस क्विल, हे लक्षात ठेवा. क्वेश्चन नंबर 58. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. आय विल नॉट कम. बघा, मी येणार नाही. पूर्ण करायचं आहे वाक्य. बघा, आय विल नॉट कम, आय डू नॉट थिंक. मला वाटत नाही, हे काय उत्तर येत नाही बरोबर. आय थॉट, हा भविष्यकाळ आहे, हे येत नाही. तर आय तो भूतकाळ्या. मे थॉट, मे थिंक, हे सुद्धा नाही. हे चौथं जे उत्तर आहे आय थिंक. आय विल नॉट कम, आय थिंक, मला वाटते. हे वर्तमान काळच पाहिजे या ठिकाणी, म्हणून इथं होकारार्थी वर्तमान पाहिजे, म्हणून आय थिंक. आय थिंक आय विल नॉट कम, मला वाटते मी येणार नाही. वाक्याचा अर्थ डोक्यात घेतला की बरोबर येतो ते. आय विल नॉट कम, आय थिंक, मला वाटते मी येणार नाही, म्हणून हा पर्याय बरोबर आहे. फाइंड आउट द फ्रेज विच कॅन करेक्टली सबस्टिट्यूट द अंडरलाईन पार्ट ऑफ सेंटेन्स. हा जो अंडरलाईन पार्ट आहे वाक्याचा, याला योग्य समानार्थी कुठली गोष्ट आहे, तर या ठिकाणी एक फ्रेज तुम्हाला माहिती पाहिजे. टू मेक अ व्हेरी फेस, अशी फ्रेज आहे. टू मेक अ व्हेरी फेस म्हणजे हे फ्रेजचा अर्थ आहे की चेहऱ्यावर नाराजी दाखवण्यासारखा चेहरा करणे. काय म्हणजे मी नाराज आहे असं चेहऱ्यावर व्यक्त करणे. म्हणजेच टू मेक अ व्हेरी फेस मीन्स टू शो डिसअपॉइंटमेंट, नाराजी व्यक्त करणे, म्हणजेच व्हेरी फेस आहे असं दाखवायचं. हे जो पर्याय हा आय सॉ हिम मेक अ व्हेरी फेसचा जो सबस्टिट्यूट आहे तो आहे शो डिसअपॉइंटमेंट. हे या ठिकाणी ही फ्रेज माहिती असल्यावरती येतो. लास्ट क्वेश्चन आहे 60. फिल इन द ब्लँक्स विथ द करेक्ट अल्टरनेटिव्ह. द डॉक्टर डॅश डॅश द पेशंट फ्रॉम टेकिंग सर्टन मेडिसिन्स. डॉक्टरांनी पेशंटला काही औषधं घ्यायला काय केलं. आता बॅन म्हणजे बंदी घातलेली. प्रिस्क्राईब म्हणजे लिहून दिलेली. डॉक्टर लिहून प्रिस्क्रिप्शन लिहून देत का नाही, ती चिठ्ठीवर लिहून देते प्रिस्क्राईब्ड. प्रोहिबिटेड म्हणजे ज्या औषधावर मनाई आहे असे औषधं. आणि प्रोस्क्राईब म्हणजे काय करणे, निषेध व्यक्त करणे. तर हे काही येत नाही निषेध. प्रिस्क्राईब म्हणजे लिहून दिलेली, हे सुद्धा नाही. बॅन म्हणजे नाही. तर मार्केटमध्ये ज्या औषधावर मनाई आहे, प्रोहिबिटेड केलेले गव्हर्नमेंटनं, ती औषधं घ्यायला पेशंटवर मनाई आणलेली औषधं घेऊ नको म्हणून सांगितलं. म्हणून हा तिसरा पर्याय. डॉक्टर प्रोहिबिटेड द पेशंट फ्रॉम टेकिंग सर्टन मेडिसिन्स. तर अशा पद्धतीने ही प्रश्नपत्रिका आहे. मला वाटते याचा नक्की तुम्हाला TET परीक्षेमध्ये फायदा होईल. साधारणतः अशाच धर्तीवर प्रश्न येतात, फक्त थोडीफार शब्द इकडे तिकडे बदलतात. साधारण नियम तेच असतात. काय तर याचा नक्की तुम्हाला उपयोग होईल.
असं मला वाटतं. हा व्हिडिओ वारंवार पहा. हा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका आणि कमेंट द्या. बरेच कमेंट देतच नाहीत, काही कळतच नाही काय म्हणजे कळले का नाही, काय कसं वाटते काय सांगत नाहीत आणि लाईक तर अजिबात नाही. म्हणजे तुमच्याकडून ही अपेक्षा आहे. तुम्ही हा माझा व्हिडिओ लाईक करा, हा जास्तीत जास्त शेअर करा आणि माझ्या सतीश दीक्षित सर या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि एक सांगायचे की माझे इतरही इंग्रजी विषयाचे सगळे व्हिडिओ, व्याकरणाचे व्हिडिओ आहेत, 5वी ते 12वीपर्यंतचे व्हिडिओ आहेत, ग्रामरचे व्हिडिओ आहेत, ते पहा. तुम्हाला नक्की समजतील याची मला खात्री आहे. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.